नमस्कार, गुड इव्हनिंग, हाय, हॅलो. तर ही मराठी मुलगी अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनलद्वारे तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन निघालेली आहे नवीन ऑफबीट डेस्टिनेशनला. आपलं पुढचं ऑफबीट डेस्टिनेशन आहे पुन्हा युरोपियन कंट्रीज मधलं. सो आय एम सुपर एक्साइटेड टू गो दिस आयलंड और कंट्री. इट इज अ व्हेरी स्मॉल कंट्री लोकेटेड इन नॉर्थ अटलांटिक ओशन. एनी गेस? Again I am telling you a clue. This country is located in between Norway and Greenland. Yes, you are right. That is Iceland. फक्त 1,00,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेली ही कंट्री आहे. 1,00,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या फक्त 1/3 झालं. आणि आइसलँडचं पॉप्युलेशन आहे 3.5 लाख. मी निघालेली आहे आता लंडन ल्युटन एअरपोर्ट वरून रेग्याविक या आइसलँडच्या कॅपिटलला. दिस कंट्री इज ट्रूली अ लँड ऑफ फायर, आइस, वोल्कॅनो अँड सिनिक डिफरंट टाइप्स ऑफ जिओग्राफिकल लोकेशन्स. याच्यामध्ये आपण बघणार आहोत नॉर्दर्न लाईट्स सुद्धा. मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज दिस कंट्री इज इन माय बकेट लिस्ट फ्रॉम लास्ट मेनी इयर्स. युरोपमधल्या फ्लाईट केव्हाही लेट होत असतात आणि माझी फ्लाईट सुद्धा 1 तासाने लेट झाली होती. मग आता मी आलेली आहे केफ्लाविक या एअरपोर्टवर. आइसलँडचं हे एअरपोर्टचं नाव आहे केफ्लाविक. इथे मी आता उतरलेली आहे आणि इथे आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. लंडनपेक्षा 1 तास मागे आहे आपण आता आइसलँडमध्ये. आणि माझी अर्थातच संध्याकाळची फ्लाईट होती. युरोपियन कंट्रीजमध्ये साधारण सगळ्या फ्लाईट नेहमी लेट होतात. 1 तास माझी फ्लाईट लेट झाली आणि मी आता 9:30ला आइसलँडला पोहोचलेली आहे. बघूयात आता काय होतं. इथून रेग्याविक ही सिटी साधारण 45 मिनिटं लांब आहे. आपण आता इथून बस घेणार आहोत. बसने निघून मग रात्री 11 वाजता मस्त थंडीत रेग्याविकच्या प्रसिद्ध अशा चर्चच्या समोर असलेल्या माझ्या रूममध्ये येऊन पोहोचले. रेग्याविक मधला पहिला दिवस खूप छान उजाडला होता. चर्च ऑफ आइसलँड म्हणून ओळखलं जाणारं रेग्याविक मधलं महत्त्वाचं टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे कॅथेड्रल घराच्या अगदी समोरच होतं. मी कोणतंही हॉटेल बुक न करता घरामधली एक रूम बुक केली होती. या घरामध्ये अशा अनेक टुरिस्टसाठी रूम अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये अटॅच बाथरूमसुद्धा अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला किचनसुद्धा अवेलेबल असतं. किचनमध्ये बेसिक गोष्टी जसं साखर, मीठ, कॉफी, दूध, बटर, ब्रेड हे तुम्हाला अवेलेबल असतं फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्याचबरोबर इतर ब्रेकफास्टसुद्धा तुम्हाला अवेलेबल असतो जो तुम्ही करू शकतात. तुम्ही तुमचं अन्नसुद्धा इथे शिजवू शकतात. इतर गेस्टबरोबर बसून या मोठ्या डायनिंग रूममध्ये तुम्ही गप्पा मारू शकतात. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल ते मिळू शकते. बुक्स तिथे ठेवलेले असतात ते तुम्ही वाचू शकतात. खूप स्पेशियस घर होतं आणि टुरिस्ट अट्रॅक्शनपासून अगदी जवळच होतं. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आता मी पोहोचलेली आहे आइसलँडच्या रेग्याविकच्या बस टर्मिनलला. BSI हे मेन बस टर्मिनल आहे इथलं. इथूनच सगळ्या साईटसीइंगच्या बसेस सुटतात. तर आज आपण निघालेलो आहोत ब्ल्यू लगूनला. ब्ल्यू लगून ही एक अशी प्लेस आहे जिथे सगळेजण विचार करतात की मला इथे एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे. सो आय एम ऑल्सो सुपर एक्सायटेड टू गो अँड व्हिजिट ब्ल्यू लगून. रेग्याविकचं बस टर्मिनल व्यवस्थित मोठं आणि स्वच्छ आहे. वेटिंग एरिया, कॅन्टीन, टॉयलेट आणि लगेजसाठी स्टोरेज सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. मग आपण आता पोचलेलो आहोत ब्ल्यू लगूनला आणि आम्ही आता चालत आलोत. आजूबाजूला हे सगळे तुम्हाला ज्वालामुखीचे दगड दिसत आहेत. ज्वालामुखीतनं बाहेर आलेले हे सगळे दगड आहेत. आणि आता तुम्ही हे पाणी बघत असाल. हे पाणी बघा किती सुंदर रंग आहे याचा. असं ब्ल्यू मिल्की टर्कवाईज कलरचं पाणी आहे हे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल व्हाईट बघा. ही सगळी सिलिका आहे, एक वेगळ्या प्रकारची माती आहे ज्याच्यात खूप सारे मिनरल्स आहेत आणि त्याच्यासाठी हे इथलं पाणी प्रसिद्ध आहे. आपण आधी शॉवर घेणार आणि शॉवर घेतल्यानंतर मग आपण लगूनमध्ये एंट्री करणार आहोत.
लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी वेगवेगळ्या शॉवर रूम्स आहेत. लॉकर्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही लॉकर्समध्ये तुमचं सामान ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर आपण लगूनमध्ये जाणार आहोत. तुम्ही माझ्या भोवतीचं पाणी बघत असाल. अतिशय मिल्की ब्ल्यू पाणी आहे, टर्कॉइज पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये खूप प्रमाणात सिलिका आहे, मिनरल्स आहेत. या पाण्यामध्ये आंघोळ केल्यावर बसल्यावर असं वाटतं की म्हणजे गरम आहे अर्थातच, आणि त्याचबरोबर तुमचे स्किनचे सगळे आजार दूर होतात असं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे पण असे गरम पाण्याचे कुंड आहेत, पण हे खूपच छान दिसतंय, खूप रोमॅन्टिक आहे. आणि तुम्ही बघत असाल माझ्या मागे खूप सगळेजण आलेले आहेत. आणि आत्ता फक्त सकाळचे 11-11:15 झालेले आहेत. आज आभाळ आहे आणि तरीही खूप छान वाटतंय. पाणी गरम आहे आणि आता या पाण्यात आम्ही बसणार आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे एक पॅक मिळतो, तो पॅकसुद्धा चेहऱ्याला लावणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक ड्रिंक पण मिळतं, नॉन अल्कोहोलिक, अल्कोहोलिक, तुम्ही कोणतंही ड्रिंक घेऊ शकता. सो अशा प्रकारे आता इथे मी ब्ल्यू लगून एन्जॉय करणार आहे. आईसलँड हे ब्ल्यू लगूनसाठीच ओळखलं जातं आणि मी पण आता एन्जॉय करते. तुम्ही पण घरी बसून एन्जॉय करा आईसलँडचं ब्ल्यू लगून. ब्ल्यू लगून मधल्या या पाण्याला जिओथर्मल सी वॉटर असं म्हणतात. ज्वालामुखीजन्य प्रदेशात पृथ्वीच्या गर्भात 2000 मीटर खोल खाली जेव्हा सी वॉटर आणि पृथ्वीतलं फ्रेश वॉटर एकत्र होतं, त्यामध्ये ज्वालामुखीमुळे इमेन्स प्रेशरमुळे वेगवेगळे मिनरल्स अशा पाण्यात ॲड होतात आणि यामुळे बायोॲक्टिव्ह मिनरल्स असलेलं हे पाणी तयार होतं. या पाण्यात अनेक गुणधर्म असतात, जसं स्किन एज होण्यापासनं हे पाणी रोखतं. म्हणजेच काय, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. हा आता पॅक लावलेला आहे, सिलिका पॅक आहे. आणि बघूयात माझी स्किन चांगली होते का ते. हॅलो. मग आता आपण ब्ल्यू लगूनहून निघून रेग्याविकची सिटी टूर करायला आलेलो आहोत. रेग्याविक मुळात हे सिटीचं नाव, आईसलँडच्या कॅपिटलचं नाव रेग्याविक असं का पडलं ते आपण आधी जाणून घेऊयात. रेग्याविक या शब्दाचा अर्थ आईसलँडिक भाषेत असा होतो की स्मोकी बे किंवा फॉगी बे असा होतो, कारण इथे खूप ज्वालामुखी आहेत आणि लाईव्ह ज्वालामुखी असल्यामुळे इथे सतत वातावरण फॉगी किंवा स्मोकी असं असतं आणि म्हणून या सिटीला रेग्याविक असं म्हणतात. आपण इथे हरपन सिटी कॉन्फरन्स हॉल बघणार आहोत. त्याचबरोबर एक ड्रीम बोट सन व्हॉयेजर म्हणून आहे, ती आपण बघणार आहोत. ही बेच्या जवळ म्हणजे समुद्राच्या जवळ आहे. आणि त्याचबरोबर आपण एक आयकॉनिक चर्च आहे रेग्याविक सिटीमध्ये, ते सुद्धा आपण बघणार आहोत. सिटी सेंटरमध्ये रूम बुक करण्याचे फायदे म्हणजे संध्याकाळी रूमवर जाऊन मस्त फ्रेश झाले, थोडा आराम केला आणि रात्री पुन्हा रेग्याविक सिटी बघत डिनरसाठी बाहेर पडले. लोक छान एन्जॉय करत होते संध्याकाळसुद्धा
आणि मी सुद्धा विंडो शॉपिंग करत करतच इंडियन रेस्टॉरंटमध्ये येऊन पोचले. जेवण मस्त पोटभर केलं, संध्याकाळ छान घालवली आणि थकलो होतो अर्थातच दिवसभर ब्ल्यू लगून आणि सिटी बघून. आणि आजचा दिवस रेग्याविकमधला आईसलँडमधला पहिला दिवस फुल टू एन्जॉय केला होता. पुन्हा भेटूयात आईसलँडच्या पुढच्या भागामध्ये या मराठी मुलगीबरोबर. तोपर्यंत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात आईसलँडच्या पुढच्या भागात. बाय बाय.